अजब रमा राघवची जोडी। गिरीश सावकाश, अति करतीये रमा। म्हणजे लग्नाच्या वयाची झाली तरी तिला अजून स्वतःचं काय चांगलंय काय वाईट आहे हे कळत नाही। फक्त अति नाही करत आहे, मूर्खपणा करते ही मुलगी। पुरोहितांच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेते तेही कळत नाहीये तिला। तुला जे आज रिअलाइज होतंय ना ते माझ्या केव्हाच लक्षात आले। आय नो माझी पद्धत चुकीची होती सांगण्याची, पण माझा हेतू चांगलाच होता। मी रमासाठी तिच्या भविष्यासाठी हे सगळं करत होते। माफ करा, पण तुम्हाला पुरोहितांच्या बाबतीत जसं वाटतंय ना तसं मला नाही वाटत। अहो खूप साधी सरळ माणसं आहेत ती, आणि वाईट तर अजिबातच नाहीये। आणि म्हणूनच आपल्या रमानी फक्त राघवलाच नाही तर अख्ख्या पुरोहित कुटुंबाला आपलंसं मानलंय। माझं मन अजूनही सांगतंय की आपण जर तिला तू मध्ये काहीच बोलू नकोस, ओके? आणि गिरीश तू आता अजिबात मागे हटायचं नाहीये। काहीही करून ह्या प्रकरणाचं सोक्ष लागलाच पाहिजे। प्लीज अंडरस्टँड। पण मला काय वाटतंय, तुम्ही दोघी जरा तोंड बंद ठेवाल का? आधीच डोक्याला टेन्शन आहे, त्यात इरिटेट करतायत एकत्र मिळून। गप्पा बसा। मला राघवशी लग्न करायचं, पण मला सोबतच पुरोहितांच्या घरची सून व्हायची। पण मला ती सगळी फॅमिली हवी आहे। सॉरी, मी सांगत होते तुला हळू चालव गाडी, थांब म्हणून। देवी आई आपल्या पाठीशी आहे। होय, आता सगळी म्हणा त्या देवी आईवरतीच आहे। हो, माझ्या मुलांच्या आयुष्याची अशी परवड होते, मी कशी बघू आई? राघवला जी मुलगी पसंत त्या मुलीशी त्याचं लग्न होऊ शकत नाही हे दुःख, आणि त्याचं लग्न झालंय त्याची बायको अशी मरणाच्या दारात आहे। आई या सगळ्या परिस्थितीमध्ये मी काय करावं काही सुचत नाही। आई सांग तुम्ही। शांत राहा आई। आणि बघा तुम्ही काळजी नका करू। तुम्ही असा विचार करा ना की इथून पुढे जे काही होईल ते सगळं चांगलं होईल। हं, तुम्ही असा विचार करा की इथून पुढे पुरोहितांच्या घरात सगळं चांगलंच होणार आहे। डॉक्टर, पूजा वहिनी कशात? पेशंट व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही। ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि आता त्या शुद्धीवर सुद्धा आले। पावलाच बाबा, देवीचीच कृपा। आता टेन्शन गेलं, गजानन रावांना लगेच मेसेज करून टाकतो, तेही तिकडे काळजी करत असतील ना। शेवटी सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना। बरं, आम्ही भेटू शकतो ना तुला? हो, येस ऑफकोर्स। एक मिनिट, सगळे आत गर्दी करू नका। रमा आणि राघव अशी दोन नावं घेत होत्या का? रमा राघव कोण? हे दोघं। तुम्ही त्यांना आज जाऊन आधी भेटा, बाकीच्यांनी गर्दी करू नका, एक एक करून आरामात भेटा। नाही, पण ही रमा काय आमच्या कुटुंबातली नाहीये। बस राघवा, रमा जा तुम्ही भेटून। ऑपरेशनमुळे वहिनींच्या मेंदूवर परिणाम झाल्याची काय? आतापर्यंत तर ती गुळाची भेट त्यांना नजरेसमोर सुद्धा नको होती, आणि आता नाही, अति होते सगळं। बघितलं शालिनी, रमा म्हणत होती ना पुरोहितांच्या घरात आता काहीच वाईट होणार नाही। हो नाही, तिच्या तोंडून प्रत्यक्ष जणू देवी आईच बोलली। आता लवकरच अष्टविनायकाची यात्रा करणार। वहिनी, अगं काय, अगं किती घाबरवलंस तू आम्हाला। प्राण कंठाशी आले होते।
बरं ते सगळं जाऊ दे, तू ना आता पटकन बरी हो, आपल्याला लगेच घरी जायचंय. रमा असताना कसलं टेन्शन. ती प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे की नाही. रमा राघव, मला मला माफ करा. मी तुम्हा दोघांनाही विरोध केला. राघव, तू मला नेहमी विचारायचं ना, वहिनी आई, रमा अचानक तुला चुकीची का वाटायला लागली. कारण मला चुकीचा समज करून दिला गेला होता. रमा अस्सल सोनं आहे रे. बाबांना कशी सोन आहे. मी तिला इतकं घालून पाडून बोलले तरी तीच धावून आली रे. तिने मला वाचवलं आणि पुन्हा एकदा नव्याने विचार करायलाही भाग पडलं. फक्त माझा नाही, माझा आणि रमाच्या नात्याचा पुनर्जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. रमा, रमा कोण आहे तर बावन कशी सोनं म्हणे. सोनं कसलं तर पितळ आहे, पितळ. वहिनींचंही रमावरचं प्रेम अचानक उफाळून आलं. कौतुक काय करतायत, हातात हात काय घेतायत. या रमाचा खोटेपणा एक ना एक दिवस येईलच सगळ्यांसमोर. तो येईल तेव्हा येईल, पण आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. बघतेच आता एकेकाला. आई, अहो अश्विनी बघितलं का माहिती ती आत का गेली. जाऊन बघूया चला. काका, तुमच्या माघारी घरात काय चाललंय ते तुम्हीच बघा. आता तुमच्या दोघांचं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून मी देवाकडे नमस्कार करेन. अश्विनी, ताबडतोब शालिनीला फोन दे. शालिनी, आई, जे करू नका हे मी बजावून सांगितलं होतं तेच तिथे घडतंय. तुम्हा दोघींकडून माझी ही अपेक्षा नव्हती. अरे, ज्या घरात मला माझ्या शब्दाला किंमत नाही त्या घरात मी पाऊल का ठेवायचं. नाही, माझा निर्णय झालाय. त्या घरात मला माझ्या शब्दाला किंमत नाही, त्या घरात मी पाऊल ठेवणार नाही. मी आत्ताच्या आत्ता संन्यास घेतोय. आई, आबा असं का बोलतायत. मग तुला तुझ्या डॅडचा फोन होतो. हॅलो डॅड, बोल. बोल काय बोल रमा. मी तुला सांगितलं होतं काउंटरवर पैसे भर आणि ताबडतोब आमच्या पाठोपाठ तिथून निघ म्हणून. तू अजूनही घरी पोहोचलेली नाहीयेस. डॅड मी येते. जस्ट गिव्ह मी सम टाइम.
नॉट अ सिंगल मिनिट रमा. तू तिथून ताबडतोब निघतेस आणि घरी येतेस. रमा मला तिथे यायला लावू नकोस, कारण मी जर परत तिथे आलो ना तर तुम्हाला सगळ्यांना महाग पडेल. ते कळलंय तुला? ओके डॅड, मी येते. मला आत्ताच निघावं लागेल. पूजा वहिनी आणि आईंची काळजी घे प्लीज. आजी सगळं काही नीट होईल. मग जायलाच हवंय का? राघव, मी गेले असते का रे? आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही. सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. पूजा वहिनी प्लीज काळजी घ्या. मला अशी हिंमत हरून नाही चालणार. आई, आता काय करायचं? पुढे काय होईल? म्हणजे हे म्हणाले तसे खरंच संन्यास घेतील का? आई, तू काळजी करते. निघते मी. नको काळजी करूस. काळजी घ्या. अरे आधीच कुठे तू? तुझी बायको इथे मरणाच्या दारात पडलीये आणि तू गायब. मंदिरात महत्वाचं काम होतं. अरे कसलं काम आणि मला कसं माहिती नाही? हा, गजानन रावलना मोठ्या थाटामध्ये तू सांगितलं होतं घराची जबाबदारी घेईन म्हणून. हो, होतं एक काम आणि जबाबदारी मी घेतली ना, म्हणूनच गेलो होतो. आता आलोय ना. मग तू आत्ता आलेला आहेस, पण या आधी काय घडलं याची कल्पना आहे का तुला? पूजाला वाचवण्यासाठी आम्ही किती धावपळ केली याची कल्पना आहे तुला? आता आलोय ना, आता बस. किती ऐकवणार आहे अजून? आतापर्यंत यायला हवी होती ना ती. ते खरं तर ना तुझं चुकलं. तिला तिथे थांबण्याची परमिशनच द्यायला नको होती. तिला आपल्या बरोबर घेऊन यायला हवं होतं आपण. म्हणजे काय करायचं? तिला खांद्यावरनं उचलून घरी आणायचं होतं. आणखीन तमाशा वाढवायचा होता तिथे. तमाशा असं आपल्याला वाटतंय, पण त्या लोकांना ना ही अशीच भाषा कळते. अवन्या, रमा अजूनही घरी आलेली नाहीये. माझं डोकं आधीच फिरलंय. तू त्यात भर घालू नकोस. जरा तोंड बंद ठेव. ती अशीच. तुला ताबडतोब घरी ये म्हणून सांगितलं होतं ना मी. गिरीश, हे बघा, तू जरा शांत राहा. ती आत्ताच घरी आली आहे ना, तिला जरा बसू तरी द्या. तर मग तू ये, बस तिकडे. ऑपरेशन झालं का ग व्यवस्थित? हो, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि वहिनींना आता बरं वाटतं. ते आउट ऑफ डेंजर आहे. कोण वहिनी? ती तुझी कोणीही लागत नाहीये आणि तुला तिच्याशी कुठलंही नातं जोडायची गरज नाही. डू यू अंडरस्टँड?
लावण्या, पुरोहितांबद्दल या घरात पुन्हा चर्चा होणार नाही. पवित्रा, मी तुला रमासाठी स्थळ शॉर्टलिस्ट करायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? काय विचारतोय मी? गिरीश, सॉरी, पण मला रमासाठी स्थळ नाही शोधावं असं वाटलं. तुझ्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे पवित्रा? मी सांगितलं होतं ना तुला शोध म्हणून. तुझ्या लेखी सुद्धा माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये का आता? गिरीश, तसं नाहीये, पण मला सांगा, विश्वासाने सांगितलेलं एकही काम या घरातली एकही व्यक्ती धडपडे करणार नाहीये का? तुला एवढा चिडायला काय झालंय? तुझा माझ्यावर विश्वास नसला तरी माझ्या मुलीसाठी मला जे जे काही करता येईल ते सगळं मी करणार. आफ्टर ऑल आय एम अ मदर. माझ्या इतकी कोणाला दुसरी काळजी असू शकते ना माझ्या रमाची? इनफॅक्ट ना, मला सगळ्यांचीच काळजी वाटते गिरीश. जितकी मला आपल्या रमाची वाटते ना, तितकीच माझ्या आरुषीची काळजी वाटते मला. इनफॅक्ट दोघींचंही भलं व्हावं असं वाटतं. प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घे प्लीज. काय ऐकून घेऊ? आजपर्यंत तुला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देत आलो. एखादी चांगली गोष्ट केलीस तर खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभाही राहिलो मी. आणि तू काय केलंस रमा? तुझ्या डॅडच्या चांगुलपणाचा फक्त गैरफायदा घेतला. माझ्याशी खोटं बोललीस, खोटं वागलीस आणि फसवलंस मला. नाही डॅड, तू समजतोय तसं अजिबात नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. जस्ट शट अप. सोलो ट्रिपला जाते म्हणून सांगून जेव्हा तू पुरोहितांच्या घरी जाऊन राहिलीस ना, तेव्हाच तू माझा विश्वास गमावलायस कायमचा. आता मी निर्णय घेतलाय. लवकरात लवकर तुझं लग्न लावून देण्याचा. That's it. रमा, तुला समजत नाहीये का गिरीश काय म्हणतोय ते? गिरीश, हे बघ, यातली ना काही स्थळं मी शॉर्टलिस्ट करून ठेवली. दाखवते तुला. हे सगळेच ना हाय प्रोफाईल आहे. हा बघ, हे आगाशे नागाशे लॉ फर्म, त्यांचा मुलगा आहे. देसाई बिल्डर माहिती आहेत ना तुला? त्यांचा धाकटा मुलगा. आणि इंडस्ट्रियलिस्ट बापट, त्यांचा मुलगा. एकुलता एक मुलगा आहे हा गिरीश. आणि एक मला तुला दाखवायचंय. या भिड्यांचा हा मुलगा, ह्याची रिफायनरी आहे आणि बाहेरच्या बऱ्याच देशात कोलॅबरेशन आहे याचं. अजून 2-3 स्थळं आहेत. जरा एक मिनिट लावण्या, मी या देसाई, बापट आणि भिड्यांना पर्सनली ओळखतो. या राईट. मला ही तिन्ही स्थळं पसंत आहेत. एकदा रमाला दाखव. तिला कोणतं स्थळ पसंत आहे ते विचार, म्हणजे मग पुढची बोलणी करता येईल. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. गॉड, थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस आणि आता यापुढे या घरामध्ये मी म्हणेन तेच होईल. तुझी मनमानी खपवून घेतली जाणार नाही. स्थळं बघ, ही 3 स्थळं मी पसंत केली आहेत. त्यातला कोणताही मुलगा पसंत कर, त्याच्याशीच तुझं लग्न होईल. हे लक्षात ठेव. देसाई बिल्डर्सचा मुलगा, यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. इंडस्ट्रियलिस्ट बापटांचा मुलगा,
ऑक्सफर्डला ह्यांनी MBA केलाय आणि हा तर भिड्यांचा मुलगा जो केमिकल इंजिनियर आहे आणि त्याची स्वतःची रिफायनरी आहे. यातल्या एका मुलाला तुला पसंत करायचं आहे आणि त्याच्याशीच तुला लग्न करायचं आहे, हे फायनल आहे. रमा, मी तुला विचारलाय, देसाई बापट की भिडे? तुला ऐकू येत नाहीये का? रमा, उत्तर दे. राघव, मी लग्न करीन तर फक्त राघवशी, नाहीतर कोणाशीच लग्न करणार नाही. अँड दिस इज फायनल. मी तुला इथे चर्चा करण्यासाठी थांबवलं नाहीये. मी तुझा बाप आहे आणि मी सांगेन तेच तुला करावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं ना तरी मी तुझं राघवशी लग्न होऊ देणार नाही. मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही.